तुम्हाला माहितीये ह्या एका दगडामधून बाहेर आलाय भारताचा ऐतिहासिक वारसा. कसं? तेच तर आज बघायचंय. महाबलीपुरम सिरीज मध्ये आज आपण भेट देणार आहोत पंचरथाला. याला पंचरथ म्हटलं जातं, पण रथ म्हणण्यासारखं काय आहे इथे? बरं, याला मंदिरं म्हणावं तर ही मंदिरं नाहीये. या वास्तूंना ज्यांची नाव दिलीये त्याच्या मूर्ती देखील येथे नाहीये किंवा त्या रिलेटेड शिल्प देखील या मंदिरांवर नाहीये. मग नक्की हे काय आहे आणि काय आहे याच्या मागचं रहस्य आपण सगळ्यांनी मिळून शोधून काढूया व्हिडिओच्या शेवटपर्यंत. महाबलीपुरम पर्यंत कसं पोचायचं हे मागच्या या शोर टेम्पलच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. तो व्हिडिओ बघून तुम्हाला हे नक्की कळेल. पण पंचरथ कुठे आहेत तर ते महाबलीपुरम मधील कोरामंडल या समुद्रकिनारी हे पंचरथ आहेत. इथे जाण्यासाठी कुठलाही लोकल ट्रान्सपोर्ट तुम्हाला मिळतो किंवा तुमची गाडी असेल तरी देखील इथे तुम्ही जाऊ शकता. इथे चौकशी केल्यानंतर कळलं की 1984 नंतर हे पंचरथ युनेस्कोच्या अंडर येतात. याला अजून देखील एक नाव आहे. याला पांडव रथ असं देखील म्हटलं जातं, कारण त्याच प्रकाराने इथे नावं देखील देण्यात आलेली आहेत. ज्यामधील सगळ्यात मोठा हा धर्मराज रथ, मग भीम रथ, अर्जुन रथ, नकुल सहदेव रथ आणि द्रौपदी रथ अशी 5 नावं या रथांना देण्यात आली आहेत. सगळ्या मंदिरांना रथ असं का म्हटलं जातं? खरं तर रथ ही संकल्पना मंदिर वास्तुशास्त्रामध्ये येते, जिथे त्रिरथ, पंचरथ, सप्तरथ अशी मंदिरं असतात. तर मंदिराच्या अशा स्ट्रक्चरला रथ असं म्हटलं जातं. मात्र इथे रथ ही संकल्पना या वास्तू दिसायला रथासारख्या आहेत म्हणून वापरण्यात आलेली आहे. मंदिर वास्तुशास्त्रामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत आणि मंदिर ओळखताना कसं ओळखावं की गर्भगृह कुठलं, अंतराळ कुठलं आणि अनेक गोष्टी या तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत का? म्हणजे कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर त्याचे भाग तुम्ही देखील ओळखू शकता. तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये मंदिर किंवा टेम्पल असं कमेंट करा. म्हणजे महाबलीपुरम सिरीज संपली की आम्हाला तो व्हिडिओ घेऊन येता येईल तुमच्यासाठी. पूर्वा सूरज या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, कारण डेटामध्ये मला दिसतंय की 80% लोक पूर्ण व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करतच नाहीयेत. कदाचित विसरायला होत असेल तर लगेच आत्ताच खाली तुम्हाला इथे सबस्क्राईबचं बटन दिसतंय ना, त्याच्यावर क्लिक करा आणि लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. सुंदर वास्तू किंवा मंदिर हे पिंक कलरचा खूप मोठा ग्रॅनाइटच्या दगडाला कोरून बनवण्यात आलेली आहेत. यालाच मोनोलिथिक रॉक कट असं देखील म्हटलं जातं. पंचरथ हे 7व्या शतकामध्ये नरसिंहवर्मन याने बांधले. पण काय झालं की त्याच्या मृत्यूनंतर हे पूर्ण झालेच नाही. त्यामुळे इथे कधी मूर्तीपूजा झाली नाही, म्हणून याला मंदिर म्हणता येत नाही. याचं अजूनही बांधकाम हे अर्धवट आहे. मग हे का बांधण्यात आले होते, म्हणजे या बांधण्यामागचा पर्पज काय आहे, हा अजूनही इतिहासकार शोधतायत. त्यातली काही कारणं आपल्याला मिळाली आहेत. बघूया ती कारणं काय असतील ती. सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात ठळकपणे दिसणारा आणि खूप शिल्पकाम असलेला असा पहिला रथ आपण बघूया, म्हणजे धर्मराज रथ. याचा शिखर जर तुम्ही बघितलं तर हे पिरॅमिड सारखं हळूहळू कमी होत जाणारं दिसतं. हा रथ हा सगळ्यात उंच आहे आणि त्याच बरोबरीने ह्याच्यावर खूप सारे शिल्पकाम आहे, ज्यामध्ये हरिहर, स्कंद, ब्रह्म, अर्धनारी नटेश्वर असे अनेक शिल्प दिसतात. याचं कोलाज मी तुम्हाला इथे दाखवते. ही सगळी शिल्प बघता हा रथ धर्मराजाला नाही तर शंकराला समर्पित असावा हे लगेच लक्षात येतं. शिखरावर घोड्याच्या नाळेसारखे तुम्हाला हे डिझाईन दिसतंय का? याला कुडू असं म्हणतात. हे इथे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता आपण जो दुसरा रथ बघणार आहोत तो आहे भीम रथ. आकाराने आडवा आणि ह्याचे छत एखाद्या झोपडीसारखं असल्यासारखं आहे. या छताच्या दोन्ही बाजूला वरांडा आहे. मते याचा आकार बौद्धकालीन लेण्यांसारखा आहे. यामध्ये देखील जे शिल्प आहे त्याची रचना ही विष्णूला समर्पित असावी असं लक्षात येतं. इथे जे स्तंभ आहेत ते सिंहस्तंभ आहेत.
मागच्या व्हिडिओत तुम्हाला आठवतंय का मी सांगितलेलं की द्राविडियन शैलीतले सिंहस्तंभ कसे सगळीकडे दिसून येतात ते. या रथानंतर पुढचा रथ जो आपण बघणार आहोत तो आहे अर्जुन रथ. आकाराने लहान पण दिसायला साधारण धर्मराज रथासारखाच अर्जुन रथ आहे. फक्त येथे गर्भगृह आहे आणि मुखमंडप देखील आहे. अर्जुन रथाच्या भिंतीवर साधारण 14 शिल्प कोरलेली आहेत, ज्यामध्ये कार्तिकीय स्वामी, शंकर, इंद्र अशी अनेक शिल्प आपल्याला दिसतात. याचा जो घुमट आहे हा अष्टकोनी आहे आणि त्याच्यावर सिंह कोरलेले दिसतात. याच्यानंतर झोपडीसारखा दिसणारा हा रथ म्हणजे आहे द्रौपदी रथ. हा रथ लहान आहे आणि तो दिसताना बंगाली झोपडीसारखा दिसतो. याच्या गर्भगृहामध्ये उभी दुर्गा देवी जी कमळामध्ये आहे ही दिसते आणि तिच्या बाजूला तिचे भक्त आणि गण दिसतात. रथाच्या सर्व भागांमध्ये दुर्गेची विविध रूप कोरलेली आहेत आणि द्रौपदी रथ आणि अर्जुन रथ हा एकाच प्लॅटफॉर्मवर आपल्याला म्हणजे एकाच अधिष्ठानावर दिसून येतो. नकुल सहदेव रथ याचे तोंड हे उत्तरेकडे आहे. बाकी सगळे रथ आहेत ना हे पश्चिमेकडे तोंड करून आहे. याचा आकार देखील अर्धवर्तुळाकार आहे, जो साधारण वासर शैलीशी मिळता जुळता आपल्याला म्हणता येईल. याच्या वर छोटी प्रतिकृती दिसते का या रथाची? अशीच प्रतिकृती ना मला सगळ्या रथांच्या वर दिसली. तुम्हाला पण हे लक्षात आलं का? नसेल तर व्हिडिओ जरा मागे जाऊन प्रत्येक रथ बघा, तुम्हाला देखील त्याच्यावर अशी प्रतिकृती दिसेल. या 5 रथांप्रमाणेच इथे 3 मोठी शिल्प पण आहेत. जसं अर्जुन रथाच्या इथे मागच्या बाजूला लाईफ साईज नंदी आहे आणि द्रौपदी रथाच्या पुढच्या बाजूला हा सिंह आहे, ज्याला आपल्याला दुर्गेचे वाहन देखील म्हणता येईल. नकुल सहदेव रथाच्या बाजूला हा मोठा हत्ती आहे. हे बघून तुमच्या लक्षात येईल की त्याचं शिल्पकाम पूर्ण झालेलं नाहीये. हे सगळं बघत असताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का की ह्याला जरी पांडव रथ म्हणत असतील तरी पांडवांच्या रिलेटेड किंवा महाभारतामधील कुठल्याच गोष्टी किंवा शिल्प इथे काही नाहीये. मग याला पांडव रथ का नाव पडलं किंवा पांडवांची नावं या रथांना का दिली हे मात्र कोणालाही माहित नाही. कदाचित 5 रथ आणि 5 पांडव असा काहीतरी योगायोग यांनी केला असा. हे का बांधण्यात आलं ह्या मागचं कारण देखील कोणाला माहित नाही. परंतु काही अभ्यासकांच्या मते एखादी मोठी वास्तू बांधायच्या आधी त्याच्या ज्या प्रतिकृती बांधल्या जातात तशा ह्या असाव्या. यातलं बरंचसं बांधकाम हे लाकडी बांधकामावरनं इन्स्पायर असावं असं लक्षात येतं. सगळे तर्क आहेत, पण या मागची जी कारणं आहेत ती मात्र गुपितच राहिली. पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर गुपित ठेवू नका, लगेच लाईक करून टाका. तर अशी होती आजची गोष्ट या पंचरथांची. मंदिर असूनही मंदिर म्हणता येणार नाही अशा मंदिरांची, खूप सुंदररित्या विविध शैलीमध्ये केलेल्या या शिल्पकामाची. काम जरी अर्ध असेल तरी कलेचा आनंद मात्र पूर्ण देणाऱ्या अशा या जागेची. बरोबर आहे ना? कारण या गोष्टीच असतात ज्या आपल्या मनापर्यंत पोहोचतात. या गोष्टीच असतात ज्या इतिहास लिहितात. त्यामुळेच असंच फिरत राहू, भेटत राहू, वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.